नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच एक पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्यापर्यंत पोचवते. बघा, खरंच असं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होतं की नाही? कधी कधी एक करायला गेलं तर एक राहूनच जातं. म्हणजे सकाळी फिरायला गेलं तर साखर झोपेचं सुख राहून जातं. शांततेनं पेपर वाचायला लागलो तर मग पूजा प्राणायाम ते राहून जातं. आणि दोन्ही साधण्याचा प्रयत्न केला तर नाश्ता राहून जातो. धावपळ करत सगळं केलं ना तर त्यातला आनंद हरवून जातो. डाएट फूड मिळमिळीत लागतं, चमचमीत खाल्लं तर वजन वाढतं. एक करायला गेलं तर एक राहूनच जातं. नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही, पण कुटुंबासाठी नोकरी हवी. आणि दोन्ही सोडायच्या कल्पनेनं मग भीती वाटायला लागते. लोकांचा विचार करता करता मन दुखावतं आणि मनासारखं वागायला गेलं तर लोक दुखावतात. एक करायला गेलं तर एक राहूनच जातं. घाई गडबडीने निघालो तर सामान विसरतो, सावकाश गेलो तर उशीर होण्याची भीती वाटते. सुख असलं की दुःख संपतं आणि दुःखात असलो की सुख जवळ फिरकत नाही. एक करायला गेलं की एक राहूनच जातं. पण ह्या काहीतरी करून जाण्यातच आणि राहून जाण्यातच खरा आयुष्यातला आनंद आहे बरं का. काहीतरी मिळाल्याचं समाधान आहे. म्हणजे बघा, बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेस त्याच्या रडण्यात आनंद आहे. अचानक दुरावलेली व्यक्ती कित्येक वर्षांनी भेटल्यावर आनंदातही रडणं आहे. कधी रडण्यातही आनंद मिळतो तर कधी आनंदातही रडू येतं. तर हे असं आपलं आयुष्य आहे. त्यामुळे ते बॅलन्स कसं करायचं, त्याचा सुवर्ण मध्य कसा साधायचा, हा प्रत्येकानं आपल्या विवेकबुद्धीनं घेण्याचा निर्णय आहे. आणि तो निर्णय प्रत्येकाला घेताच आला पाहिजे. तो निर्णय आपल्याला जेव्हा घेता येईल तेव्हा आपलं आयुष्य सुंदर वाटेल आणि जगण्यात एक वेगळा आनंद आणि समाधान मिळेल. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.